सगळ्या वातावरणामध्ये घडतो. संयुक्त न्यायिक आहे तर मग अशा पद्धतीने पण त्याचा विचार करावा. इथं जमलेल्या भावनांना मला जो विषय दिला तो विषय गंभीर आहे. 75 वर्षे झाले संविधानाला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की संविधान अस्तित्वात नाही आहे का, बिघडेल का, कोणाची माय मिळालेली आहे हात लावायला, आमच्या रक्तात सामूहिक करून, हे सगळं खोटं आहे. संविधान संविधान म्हणून आज अस्तित्वात आहे असं माझं मत नाही. काही लोक आणीबाणीची चर्चा जोडून करतात पण ती चुकीची आहे. किमान त्यावेळेला संविधानाला धरून आणीबाणी आणली होती आणि संविधानाला धरून आणीबाणी मागे गेलेली होती. हे आणीबाणीचं नाही आहे, हा सरळ ब्राह्मणी फॅसिझम आणि तो लोकशाहीसाठी सगळ्यात घातक. त्यामुळं 75व्या वर्षी संविधानाची अवस्था काय याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की आपण असं विचार केला पाहिजे की ही वेळ आमच्यावर का, 75 वर्षानंतर आम्हाला असं का विचार करावा लागला की संविधानाचं काहीतरी बोललं पाहिजे. हे काय 2-4 वर्षातलं नाही. काही लोक असं म्हणतात की 2014 साली भाजप सत्तेवर आले आणि मग ही सुरुवात झाली. हे पण खरं नाही. 2014 साली आपल्याला दिसलं जेव्हा राजकीय सत्ता त्यांच्या ताब्यात गेली आणि पूर्ण ताकदीनं सत्ता त्यांच्या ताब्यात गेली, त्यानंतर आपल्याला असं वाटायला लागले की घोटाळा झालेला आहे. ही जी आपली पद्धत आहे, परिणाम दिसल्यानंतर विचार करायची, ही पद्धतच आमच्या दृष्टीनं धोकादायक ठरली. संविधानाचा आणि लोकशाहीचा धोका हा या देशामध्ये जोपर्यंत ब्राह्मण्यवादी फॅसिस्टांचे विचार अस्तित्वात आहेत तोपर्यंत कायम राहणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या पिढ्या घडवताना प्रबोधनामध्ये लोकशाही आणि भारतीय संविधान, तिची घडण आणि त्याचं महत्व याच्याकडे दुर्लक्ष केले. संविधान शिक्षक शिकवायचं आमचं 5 लाखांनी जास्त जुळलेलं असायचं, पण नागरिक शास्त्रामध्ये संविधान शिकवलं पाहिजे हे आमचं भान नव्हतं. का असं झालं याची 2 कारणं आहेत. संविधानाचा धोका हा 2 प्रमुख कारणांच्या मुळे आलेला आहे असं माझं मत आहे. त्याचा पहिला मुद्दा असा आहे की या देशाचा स्वातंत्र्य लढा योग्य पद्धतीनं आम्ही जनतेसमोर आणू शकलेलो नाही. योग्य पद्धतीनं म्हणजे काय, तो मुद्दा मी बोलणार आहे कारण तो महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं कारण असं आहे की ज्या परंपरेला मानणारे लोक आहेत या देशामध्ये ते त्या परंपरेसोबत गद्दार झाले. थोडक्यात बौद्ध बुद्ध राहिलेले नाही, वारकरी नामदेव तुकोबाला विसरलेले आहेत, ख्रिश्चन येशू ख्रिस्ताला कुठं सोडलाय माहीत नाही. सगळ्यांनी जैनांनी महावीर कधीच बाजूला सोडले आणि बरोबर महावीराचे उलटे व्यवहार जैनांची सुरू आहे. आदिवासींनी आपला आदिवासी पण विसरलेला आहे आणि त्यांना लाभलेलं वनवासी पण त्यांना गोड वाटायला लागले. लिंगायत धर्माची स्थापना वेद आणि मनुस्मृतीच्या विरोधात झालेली आहे आणि आज कर्नाटकामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये लिंगायत वेद आणि मनुस्मृती समर्थक भाजपवाल्यांच्या आणि संघवाल्यांच्या सोबत आहे. हे असं का झालं
हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला भाजप आणि RSS यांचा धोका वाटत नाही. त्यांच्याबद्दल फार गंभीरपणे विचार करावा असं पण मला वाटत नाही. मला महत्वाचा मुद्दा वाटतो आमची माणसं त्यांच्या सोबत कशी गेली. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचाराचा केंद्रबिंदू तुमचा शत्रू सोडून तुमच्या शत्रूचं समर्थन करणारे तुमचे, रक्ताच्या नात्याबद्दल मी बोलत नाही बरं का, त्याचा काय उपयोग नसतो. तुमच्या विचाराची माणसं जी तुमची असायला पाहिजे ती तुमच्या सोबत का नाही आणि ती त्यांच्या सोबत का आहे, हे जर आमच्या विचाराचा आणि व्यवहाराचा केंद्रबिंदू झाला तर पुन्हा संविधान आणि लोकशाही या देशामध्ये वाढू शकते, फुलू शकते. आणि जर आमच्या विचाराचा केंद्रबिंदू फक्त RSS आणि भाजप राहिलं आणि तुमच्या माणसांचा विचार तुम्ही केला नाही, तुम्ही त्यांना कधीही हरवू शकणार नाही. म्हणून माझ्या विचाराचा केंद्रबिंदू ही राहणाऱ्या बहुजन समाजाची माणसं आहे, त्यांची निर्णय प्रक्रिया. आणि ती निर्णय प्रक्रिया अशी का झाली की आम्हाला संविधान आणि लोकशाहीबद्दल विचार करायची वेळ आली, हा खरंच दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. एक एक मुद्दा घेऊन आपण पुढे जाताना मी आणखी काही गोष्टी सांगेन. पण मला असं वाटतं की या देशाचं संविधान आणि लोकशाही ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेली आहे. म्हणजे परिपाक ज्याला म्हणतो आपण, स्वातंत्र्य लढ्याचा परिपाक काय किंवा स्वातंत्र्य लढ्याचं अल्टिमेट निर्माण काय झालं तर या देशामध्ये लोकशाही आणि भारतीय संविधान हे ह्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालं. मग स्वातंत्र्य लढ्यातून इंग्रज गेले नाहीत का? इंग्रज गेले. इंग्रज जाणं महत्वाचं पण होतं. पण भारतीय स्वातंत्र्य लढा हा इंग्रजांच्या विरोधात होता असं म्हणणं हे गोलमाल आहे. या देशाचा स्वातंत्र्य लढा इंग्रजांच्याच फक्त विरोधात नव्हता, हे सत्य. मग दुसरं नेहमी गोलमाल पद्धतीनं जे वाक्य वापरली जातात त्याचं दुसरं वाक्य असं आहे की या देशातल्या सगळ्या जनतेनं इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा उभारला आणि या देशातल्या सगळ्या जनतेनं इंग्रजांना घालवलं. हे तर एकदम तद्दन खोटं वाक्य, असं घडलेलं नाही आहे इतिहासामध्ये. आणि हे जे सत्य आहे ते सत्य आपण तपासून बघायला पाहिजे, नाहीतर पुन्हा वर्तमानामध्ये आपला घोटाळा होऊ शकतो. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची व्याख्या करताना काँग्रेसच्या स्थापनेसोबत जोडलं जाते. काय ठीक आहे, 1885 काँग्रेसची स्थापना झाली, अमुक झालं तमुक झालं. भारतीय संविधानाचा आणि 1885च्या काँग्रेसचा काहीही संबंध नाही. भारतीय लोकशाहीचा आणि 1885च्या काँग्रेसच्या स्थापनेचा काहीही संबंध नाही. का नाही? कारण त्यावेळेला जे काँग्रेसचं नेतृत्व होतं ते लोकशाही किंवा भारतीय संविधानानं दिलेल्या हक्कांच्या जवळपास सुद्धा नव्हतं. काय मागण्या होत्या? त्यावेळेचे नेते लाल, बाल आणि पाल आम्हाला फार भारी वाटायची तीन माणसं इतिहासामध्ये तरुण असताना. काय मागत होते? इंग्लंडमध्ये आता ज्या IASच्या परीक्षा आहेत त्या इंग्लंडमध्ये नको, भारतात घ्या. अरे एका तुझ्या पिढ्या पिढ्या शिक्षणाचा हक्क नाही, ते IASची परीक्षा आणि तुमचा काय संबंध आहे? टिळकाला ते महत्वाचं वाटत होतं. लाल, बाल, पाल यांना महत्वाचं वाटत होतं कारण त्यांना शिक्षणाचा हक्क होता आणि त्यांच्या मुलांना कलेक्टर वगैरे व्हायचं होतं. इंग्लंडला जाणं जरा खर्चाच होतं, म्हणून या देशामध्ये आमचे प्रतिनिधी वाढवा. आमचे प्रतिनिधी म्हणजे भारतातले सगळ्या नागरिकांचे नव्हतं. टिळकांचं शाहू महाराजांच्या विरोधातला संघर्ष तुम्हाला माहिती असेल. मी आता कोल्हापूर जिल्ह्यातला आणि कागल तालुक्यात, म्हणजे शाहू महाराजांच्या जन्मगाव माझ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर शाहू महाराजांचं गाव. शाहू महाराजांचं संस्थान फार मोठं नव्हतं. शिवाजी महाराजांचं राज्य सुरुवातीच्या काळात मोठं नव्हतं, 1-2 जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. म्हणून एक शानमुकुळी मोरे शिवाजीला असं म्हणाला होता की
तुझा कसला राज्य आहे, चित्तूच्या एवढ्या म्हणजे चित्तूच्या एवढं राज्य तुझं, मी दिल्लीच्या सम्राटाचा सरदार आहे, म्हणजे शिवाजीपेक्षा मोठा आहे असं तो मोरे म्हणत, चंद्रराव मोरे त्याचं नाव. तेवढं सुद्धा शाहू महाराजांच्याकडे नव्हतं, कारण विभागणी झाली. सातारची गादी, कोल्हापूरची गादी, वारणा नदी ही दोघांची सीमारेषा आहे. त्यामुळे शाहू महाराजांचं संस्थान आणखी छोटं होतं. त्या संस्थानानं ज्यावेळी आरक्षणाचा निर्णय घेतला त्यावेळेला टिळकाने असं भाषण केलेलं आहे, कुठं, शाहू महाराजांच्या संस्थानात. जत, जमखंडी, आता हे सगळे तालुके ते आथणी आणि जमखंडी हे कर्नाटकात आहे. मराठी मुलूक आहे तो. शाहू महाराजांचं संस्थान त्याच्या परिसरामध्ये होतं आणि घोरपडे वगैरे तंजावर पर्यंत मराठा सल्तनतीचं राज्य होतं, त्यामुळे तो काही मुद्दा नाही. टिळकांना शाहू महाराजांनी सभा घ्यायची परवानगी दिली. राजे होते ते, म्हणू शकले असते टिळक आपल्या विरोधात बोलते त्याला यूज घेऊन होता, अवघड नव्हतं शाहू महाराजांना. पण टिळकांनी शाहू महाराजांच्या संस्थानात सभा घेऊन मांडलं काय, लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना जाऊन काही नांगर भरायचंय, तेल्यानं जाऊन काय तेल काढायचंय, वाण्यानं काय तराजू धरायचंय. म्हणजे हे जे शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांचा आणि लोकसभेमध्ये त्यावेळेच्या संसदेमध्ये काय संबंध नाही असं म्हणणारे टिळक होते. मग टिळक काय म्हणत होते इंग्रजांना, काँग्रेसचे प्रमुख म्हणून? ते असं म्हणत होते की हिंदूंना इतक्या जागा मिळाल्या पाहिजेत, अँग्लो इंडियनना इतक्या जागा मिळाल्या पाहिजेत, मुस्लिमांना इतक्या जागा मिळाल्या पाहिजेत. तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा विचार त्यावेळीची काँग्रेस आणि टिळक करत नव्हते. त्यांचा स्वातंत्र्य लढा हा धर्माच्या पायावर उभा होता आणि धर्माच्या स्वातंत्र्याची भाषा टिळक करत होते. हे त्यावेळच्या स्वातंत्र्य लढ्याचं सर्वात महत्वाचं चारित्र्य लक्षात ठेवा. परिणाम काय झालेला आहे, धर्मासाठी लढणारे आणि टिळक हे एकत्र आहे आणि त्यांना काहीही करून या देशातून इंग्रज जावेत असं वाटतं. नाशिक त्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. इथं पण इंग्रज अधिकाऱ्यांचे खून करणारे लोक होते धर्मासाठी, देशासाठी नव्हे, देशातल्या सगळ्या जनतेसाठी नाही. आमचा धर्म महत्वाचा आहे आणि इंग्रजांच्या मुळे आमच्यामध्ये अडथळा येतो म्हणून इंग्रज गेले पाहिजेत असं म्हणणारी परंपरा त्यावेळी टिळकांची परंपरा होती. म्हणून सावरकर हे स्वातंत्र्य दिलं. यातून या देशातला कुठलाही बहुजन समाजातला माणूस स्वातंत्र्य लढ्याच्या बाजूनं नव्हता. कारण खुल्याने प्रश्न विचारला होता, कोणाचं स्वातंत्र्य, कसलं स्वातंत्र्य, आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे का? नारायण गुरु नावाचा एक माणूस केरळमध्ये होता आणि त्याचा शिष्य जाहीरपणे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, द विनाश ऑफ हिंदुइझम. म्हणजे आता ते त्याचा अर्थ मराठीमध्ये काय घ्यावा मला माहित नाही, किंवा असं म्हणतो की हिंदुत्वाचा भस्मासूर, हे 1932 सालचं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की नो फ्रीडम विथ कास्ट. जर जाती व्यवस्था असेल तर कसलं स्वातंत्र्य? जाती व्यवस्था जाणार असेल तरच स्वातंत्र्याचा अर्थ आहे, नाहीतर स्वातंत्र्याला अर्थ नाही. त्यामुळे या देशातला कामगार असेल, या देशातला शेतकरी असेल, या देशातला दलित, आदिवासी, भटकंत असेल, या देशातल्या स्त्रिया असतील, अस्पृश्य असतील किंवा अल्पसंख्याक मुस्लिम असतील, स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते. कारण आमचं स्वातंत्र्य असं कुणाला वाटतच नव्हतं. म्हणून मग नंतरच्या काळामध्ये आफ्रिकेतला लढा करून महात्मा गांधी आपल्या देशामध्ये आले. त्यावेळेला ते लढ्यामध्ये अनुभवी कार्यकर्ते होते, मॅच्युअर लिडरशिप. पण तरी सुद्धा तुला जो देश कळला पाहिजे म्हणून गोखल्यांनी सांगितलं जरा जा सगळा देश बघून ये. मग ते रेल्वेनं फिरले
आणि ते थर्ड ग्रेडच्या डब्यातनं सगळा देश त्यांनी समजून घेतला. गांधी जरा बरा माणूस होता, त्यामुळे बघितलेलं त्यानं समजून घेतलं आणि तसं स्वतःला घडवलं आणि एक नवी लिडरशिप या देशामध्ये निर्माण झाली की ज्याने पहिल्यांदा या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी म्हणून 3 परिषदा मिटिंगा सुरू केल्या. त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं झाली, त्याची सुरुवात वाईतनं झाली. वाई असेल, मिरज असेल, निपाणी असेल, बेळगाव असेल, धारवाडपर्यंत एक दौरा महात्मा गांधींनी केला. त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यांच्या मिटिंगा घ्यायला सुरू केली स्वातंत्र्य लढ्यासाठी म्हणून. त्यांनी स्त्रियांच्या स्वतंत्र मिटिंगा घ्यायला सुरू केल्या आणि त्यांनी अल्पसंख्याकांच्या स्वतंत्र मिटिंगा सुरू केल्या. स्वातंत्र्य लढ्याचा, स्त्रियांचा, स्वातंत्र्य लढ्याचा, अस्पृश्यांचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा आणि अल्पसंख्याकांचा धागा जुळवणारा पहिला नेता महात्मा गांधी. गांधीबद्दल काहीही बोला, तर सत्य आहे ते बदलत नाही ना. आणि बाबासाहेबांनी गांधींच्या बद्दल जे काय दुकानं चाललेली आहे त्यांना हे सांगायला पाहिजे की ज्यावेळी महात्मा गांधी हे अस्पृश्यांचे नेते म्हणून या देशामध्ये त्या प्रश्नावर बोलत होते, बाबासाहेब विद्यार्थी अजून समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये यायचे होते. पहिली माणगावची परिषद शाहू महाराजांची अजून व्हायची होती. त्यावेळेला महात्मा गांधी अस्पृश्यांच्या मिटिंगांनी केलं. त्यानंतर या देशामधल्या चंपारण्याच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि चंपारण्याच्या शेतकऱ्यांनी सांगितलं महात्मा गांधींनी आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं. याच्या अगोदर काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरचा एकही नेता शेतकऱ्यांच्या किंवा कामगारांच्या प्रश्नावर बोललेला इतिहास नाही. चंपारण्यामध्ये ज्यावेळी नीळ उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं, महात्मा गांधी गेले आणि मग शेतकरी स्वातंत्र्याच्या आंदोलनासोबत जोडला गेला, आदिवासी स्वातंत्र्याच्या आंदोलनासोबत जोडला गेला. फार सविस्तर नाही बोलणार या मुद्द्यांच्यावर. मी जे पुस्तक लिहिलेलं आहे लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी, त्या पुस्तकामध्ये हे मुद्दे मी सविस्तर मांडलेले आहेत. पण सांगायलाच पाहिजे आदिवासींचं आणि गांधींचं नातं लांबचं नाही. आपल्या गुजरातमधले आदिवासी सत्याग्रह करून गांधींच्या सोबत जेलमध्ये होते पुण्याला. गांधी येरवडा जेलच्या बाहेर एक ठिकाण आहे, ते आता मी त्याचं नाव विसरलो, तिथं त्यांना ठेवलेलं होतं. आणि गांधीजींची बायको कस्तुरबा ती मात्र येरवड्याच्या जेलमध्ये होती. आणि एक दिवशी महात्मा गांधींना पत्र आलं लिहिलेलं. महात्मा गांधीमध्ये काय फार पुरोगामी होते, अमुक तमुक असलं काही नाही. बायकोला शिकवायला पाहिजे हे भान त्यांना होतं असं पण नाही. त्यांनी जसं खुल्याने आपल्या बायकोला शिकवलं, शिकवण्याचा आग्रह केला. महात्मा गांधींनी बॅरिस्टर असताना सुद्धा एका देशाच्या लढ्याचं काळ्यांचं नेतृत्व केलं म्हणून बायको सोबतचा व्यवहार बदलला होता असं काय दिसत नाही. त्यांनी कस्तुरबांना लिहायला शिकवलं. कस्तुरबांना लिहायला येत नाही हे गांधींना माहित होतं, पण एक दिवस एक कार्ड आलं आणि त्याच्यावर कस्तुरबानं महात्मा गांधींना लिहिलेलं होतं की मी आता लिहायला वाचायला शिकलेली आहे म्हणून एक कार्ड गांधींना तिने सही करून पाठवलं. गांधी म्हणाला हे बायको कुठे शिकली, कारण बायको तर जेलमध्ये आहे. आणि नंतर त्यांनी चौकशी केली आणि असं कळलं की एक आदिवासी मुलगी कस्तुरबा सोबत त्यांच्याच विंगमध्ये राहत होती जेलमध्ये. त्या आदिवासी मुलीनं कस्तुरबांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. अशोक चौधरी आदिवासी एकता परिषदेचे नेते आहेत, त्यांची ती आजी. एका आदिवासी मुलीनं कस्तुरबांना लिहायला वाचायला शिकवलं. आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढ्यात, अर्थात आदिवासींचा स्वतंत्रपणे स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा इतिहास आहे, पण लोकशाही लढ्यामध्ये गांधींच्या सोबत येण्यामध्ये आदिवासी मागे नव्हते. आणि ज्या वेळेला असं लक्षात आलं धर्मासाठी लढणाऱ्या लोकांच्या की आता हे गांधीनं जे वादळ उठवलंय
आदिवासी आले, भटके विमुक्त आले, अस्पृश्य आले, स्त्रिया पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये आल्या, शेतकरी, कामगार हे सगळे आले आणि या सगळ्यांनी मिळून जर स्वातंत्र्य मिळवलं तर आपल्याला आपण म्हणतोय ते धर्माचं राज्य चालवता येणार नाही. हे ज्या क्षणी लक्षात आलं त्या वेळेला जे स्वातंत्र्यवीर होते ते माफीवीर झाले. माफीवीर का झाले? कारण स्वातंत्र्य लढ्याच्या व्याख्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांच्या सारख्या नव्हत्या. सावरकरांची व्याख्या वेगळी होती, टिळकांची व्याख्या वेगळी होती. अधिकाऱ्यांचे खून करणारे नेते धर्मासाठी त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी होती आणि फुले, शाहू, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी होती. आपण दुर्लक्ष केलं त्या सगळ्याकडे. त्याचे परिणाम आम्हाला तर त्यांनी नवीन जे जार्गॉन काढलं, जहाल आणि मवाळ. जहाल म्हणजे भारी आणि मवाळ म्हणजे मिळमिळी, मूर्ख, एक कानपाडी मारले की दुसरं कान थोडं करणारे. आम्ही कधी जहाल आणि मवाळ या शब्दांच्या मध्ये होतो तोपर्यंत गांधींना चांगलं म्हणू शकलो नाही, कारण त्यांच्यामुळे स्वातंत्र्य पुढे गेलं अशी एक समज आमची सुद्धा विद्यार्थी असताना करून गेली होती. सत्य काय आहे? सत्य असं आहे की या देशामध्ये इंग्रज गेल्यानंतर कारभार कुठल्या आधारावर चालावा, धर्माचे नाव घेऊन बोलणारे होते. त्यांना द्विराष्ट्रवादाची कल्पना आधीपासून मान्य होती. वेगळ्या पाकिस्तानचा ठराव जिनांनी नाही मांडलेला, मुस्लिम लीगने नाही मांडलेला, टिळकांनी मांडलेला आहे लखनौमध्ये. 2 राष्ट्र झाली पाहिजे, तुमचं तुम्ही तुमच्या धर्माच्या आधारावर, आमचा आम्ही आमच्या धर्माच्या आधारावर. म्हणजे कुठल्या धर्माच्या आधारावर? मनुस्मृतीच्या. ज्यांना या देशातला कारभार मनुस्मृतीच्या आधारावर व्हावा असं वाटत होता ते, आणि ज्यांना मनुस्मृती मान्य नाही आणि इंग्रजीही मान्य नाही असं म्हणत होते ते, या दोन्हीच्या मधला संघर्ष आपण इतिहासामध्ये टिकू शकलो नाही आणि आमच्या लोकांना, जनतेला, विद्यार्थ्यांना आपण तो सांगू शकलो नाही. परिणाम काय झाला? स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळे होते का हो? हे वाक्य खोटं आहे. नुसते माफीवीर झाले नाही, इंग्रजांच्या बाजूने उभा राहिले. या देशामध्ये सगळे संस्थानी, या देशामधले सगळे सरदार, सरंजामदार, या देशामधले सगळे उद्योगपती, कल्याणीच्या सकट, या देशातले सगळे धर्मान, हिंदू महासभेची स्थापना त्याच वेळी झाली ज्यावेळी गांधींनी अस्पृश्यांना, स्त्रियांना, आदिवासींना, भटक्या विमुक्तांना, शेतकऱ्यांना, कामगारांना स्वातंत्र्य लढ्यात बोलवलं. हिंदू महासभेची स्थापना झाली आणि ज्यावेळी गती वाढली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. काय उद्देश होता? ह्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करणे आणि त्यांच्या मनात आहे त्या समाज व्यवस्थेची रचना करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढ्याचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध नाही, हिंदू महासभेचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा संबंध नाही, या देशातले संस्थांनी स्वातंत्र्य लढ्याचा संबंध नाही. आमच्या इकडे पाटील, तुमच्याकडे पण असतीलच खरं, आमच्या इकडे पाटील आमच्या लक्षात का राहिले? तर प्रति सरकार चालवणाऱ्या नाना पाटलांनी इंग्रजाला एकाही मारलेला नाही. कुणाला मारलं? पत्र्या कुणाला मारल्या? गावच्या पाटलांना मारलं. का मारल्या? इंग्रजांचा सगळ्यात मोठा गावात अधिकारी पाटीलच होता. म्हणजे जनतेवर जाच करायला इंग्रज येत नव्हते, हे संस्थानिक आणि पाटील येत होते. त्यामुळे स्वातंत्र्य लढा हा नुसत्या इंग्रजांच्या विरोधात झालेला नाही. भारतीय स्वातंत्र्याचा लढा या देशातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, या देशातले सगळे संस्थानिक, या देशातले सगळे पाटील, या देशातले सगळे भांडवलदार
आणि मग इंग्रज या सगळ्यांच्या विरोधात झाला आणि या देशातल्या ह्या सगळ्यांना हरवल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. फक्त इंग्रजांना हरवून स्वातंत्र्य मिळालेलं नाही, गावागावातल्या पाटलांना हरवलं, संस्थानिकांना हरवलं, हिंदू महासभेला हरवलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरवलं आणि मग इंग्रजांना हरवलं. हा इतिहास जर आला असता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा देशाभिमानी राष्ट्रवादी हे जे सांगतात ना हे किती खोटं आहे. हे पहिल्या दिवसापासून अभ्यासक्रमामध्ये आलं असतं तर यांनी देशाचं नाव काढलं असतं. राष्ट्रप्रथम कुणाचं हे आमच्या विद्यार्थ्यांना कळत नाही ना. आणि मग आम्ही इतिहासातल्या चुकीच्या संदर्भांना घेऊन पुढे जायला लागलो. जी लोकशाही आली ती लोकशाही त्यांनी मान्य केली नाही. कोणकोणत्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जसे काही समूह मी सांगितले तसे कुठलाही पक्ष म्हणून बघू नका. माणसं बदलत्या ह्याच्यावर तुमचा विश्वास असेल तर माणसं असलेला पक्ष बदलत नाही असं तुम्हाला वाटतं का? बाबासाहेब म्हणाले होते काँग्रेस अमुक. अरे ते त्यावेळेच काँग्रेस, ती माणसं नाही. त्यावेळेचं वास्तव काय होतं आणि आताचं वास्तव काय याच्यातला फरक आपण बाबासाहेबांनी. मी त्या काँग्रेसचा पण समर्थक नाही, आताच्या काँग्रेसचा पण समर्थक नाही. त्यावेळेला आमचे पूर्वज त्या काँग्रेसच्या विरोधात होते. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला सुद्धा नाना पाटील काँग्रेसचे सदस्य कधीही नव्हते. पण घोषणा काय होती? या गरिबांना या झेंडा हाती काँग्रेसचे हात तुम्हा आहे हो, सावकारशाही ठेवायची नाही ठेचायची आता आहे. अहो सगळे सावकार काँग्रेसमध्येच होते त्यावेळेला सुद्धा. त्यामुळे नाना पाटील काँग्रेस सोबत गेले नाही. भाऊराव पाटील ज्यांना तुम्ही रयतचे संस्थापक म्हणून ओळखता, एक नंबरचा राजकारणी माणूस. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना भाऊराव पाटलांच्या पुढाकाराने झाली आहे. इतिहास काढून बघा, लक्षात येईल तुमच्या. बाबासाहेब आंबेडकर हे सगळी मंडळी कोणत्याही वेळी काँग्रेस सोबत गेलेली नव्हती, काँग्रेस पक्ष म्हणून. पण वैशिष्ट्य काय आहे? गांधी सोबत झालं. गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस होती 1934 पर्यंत. त्यानंतर गांधी काँग्रेसचे सदस्य राहिलेले नाही. ते बाबासाहेबांच्या सोबत जोडलेला प्रसंगाची परत कधीतरी विचार करा. पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसच्या सोडून सुद्धा गांधींच्या नेतृत्वाखाली कोण कोण होतं? त्यावेळेचे सगळे कम्युनिस्ट स्वातंत्र्य लढ्यात होते, इंग्रजांच्या विरोधात होते आणि गांधींच्या सोबत होते. याचा अर्थ मनुस्मृतीच्या विरोधात होते. सगळे समाजवादी काँग्रेसमध्ये नव्हते पण गांधींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधामध्ये होते. बाबासाहेब आंबेडकरांचे सारखे नेते काँग्रेसमध्ये नव्हते पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते, गांधींच्या नेतृत्वाखाली होते. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या विचाराची जरी असली तरी सुद्धा गांधींच्या नेतृत्वाखाली मनुस्मृती आणि इंग्रज या दोघांच्या विरोधामध्ये एकत्रित येऊन लढत होती. एका माणसाचं नाव सांगणं आवश्यक आहे. एम एन रॉय. हा माणूस मोठा होता, नेहरूंच्या तोलामोलाचा होता. जर तुम्ही वाचला असेल एम एन रॉय बद्दल तर फादर ऑफ मेक्सिको हे पद त्यांना होतं, कारण मेक्सिकोमध्ये क्रांती त्यांनी यशस्वी केलेली होती या देशात इंग्रजांनी काढल्यानंतर. बोलिव्हियामध्ये जिथं आता तरुण मुलं माहीत नसताना सुद्धा ते ह्याचं टी शर्ट घालून फिरतात, चे गवेराचा, त्याच्या देशाच्या क्रांतीचं नेतृत्व केलेला हा माणूस होता. राहत होता जर्मनीमध्ये. पहिली इंटरनॅशनल कम्युनिस्ट क्रांती झाली त्याच्यामध्ये 2 पेपर होते. एक होता लेनिनचा आणि दुसरा होता एम एन रॉयचा. माणूस किती मोठा होता. रशियामधल्या क्रांतीमध्ये ते होते
माओ सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून लेनिन सुचवलं म्हणून त्या क्रांतीमध्ये चीनच्या गेले. तिथनं परत आले त्यावेळी लेनिन मेलेले होते आणि नवा सचिव पुढे आलेला होता. त्याच्याने आपलं जमत असं म्हणून थांबले नाही, परत जर्मनीमध्ये गेले. त्यावेळी जर्मनीमध्ये हिटलरची ताकद उदयाला आलेली होती आणि हिटलरनं पहिल्यांदा याचं घर झालं एम एन रॉयचं. 3 दिवस त्याची लायब्ररी जाळत होते. विज्ञानाचा, ज्ञानाचा आणि फॅशिस्टांचा संबंध नसतो. ते काय आत्ताच आहे असं नाही, जुनी परंपरा आहे त्यांची. ज्ञान म्हटलं की नको वाटते त्यांना, ते अशीच राहतात. अंधभक्त असं ते नवीन जे शब्द आले चुकीचा नाही, ते तेव्हापासूनच आहे. आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली फॅसिझम येतो हे अनुभवलेला एम एन रॉय भारतात आला. इंग्रजांनी पकडलं, जेलमध्ये टाकला. मिरजकटाचा खटला होता त्याच्यावर, पण त्यात कम्युनिस्ट पण होते. जेलमधनं बाहेर आला इंग्रजांच्या कैदेत आणि त्याने तिथल्या सगळ्या लोकांना सांगितलं राष्ट्रवादाच्या नावाखाली टिळकांच्या परंपरा चुकीच्या आहेत, ही फॅसिझमकडे जाऊ शकते. गांधी सोबतच आपण राहिलं पाहिजे हे सांगण्याचा आग्रह केला. भारतातल्या कम्युनिस्टांचा आणि एम एन रॉयचा ताळमेळ बसला नाही शेवटपर्यंत. आणि काही कम्युनिस्ट शेवटपर्यंत टिळकांचं नेतृत्व मान्य करत, आदर्श म्हणून गांधी मान्य करत नव्हते. एम एन रॉयचं हे कम्युनिस्टांचं फाटलं होतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1934 साली कॉन्स्टिट्यूट असेंब्लीची पहिली मागणी एम एन रॉयने केली. 34 साली संविधान सभेची, लक्षात घ्या. हा नेता जो रशियाच्या क्रांतीचा नेता होता, चीनच्या क्रांतीचा नेता होता, मेक्सिकोच्या क्रांतीचा नेता होता, बोलिव्हियाच्या क्रांतीचा नेता होता, तो देशात आला आणि गांधीजींच्या सोबत काम करायला लागला. त्यावेळी त्यानं गांधीला एक पत्र लिहिलं, मी काय करू. गांधीला माहिती होतं, एक लक्षात ठेवा, त्यावेळेला सगळ्यात मोठी शक्ती काँग्रेसची होती, पण 2 नंबरची शक्ती कम्युनिस्टांची देशामध्ये. कारण रशियाची क्रांती झालेली होती, चीनची क्रांती झालेली होती, तरुणांच्या मध्ये कम्युनिझमचं वारं होतं आणि गांधींना ते जाणवत होतं की कम्युनिस्टांची ताकद देशामध्ये वाढते आहे. आणि एम एन रॉय सारखा नेता आणि जर या देशातले तरुण एकत्र आले तर काय होईल ते गांधीला पण कळलं नसतं. गांधीला याने काय दिलं की मी काय करू, एकच ओळ आहे. गांधीने त्याला दिलं, तुम्ही काहीही करू नका, बसा. माणूस महत्वाचा होता, पण त्याने नंतर रॅडिकल काँग्रेस म्हणून नावाची संघटना स्थापन केली. ती सुद्धा गांधींच्या काँग्रेसमध्ये नाही, पण गांधींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून रॅडिकल काँग्रेस म्हणून वेगळी संघटना स्थापन केली. त्या संघटनेनं पुण्यामध्ये पॉलिटिकल कॉलेज सुरू केलं आणि आता जी देहरादूनला संस्था आहे ती संस्था सुद्धा एम एन रॉयने स्थापन केलेली संस्था आहे. ही जी माणसं होती, जी देशाचा, समाजाचा, भविष्याचा विचार करणारी मोठी माणसं आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या संघटना त्यावेळी गांधींच्या सोबत होत्या, काँग्रेस सोबत नव्हतं, हे पण लक्षात ठेवा. ह्या सगळ्या माणसांनी एकत्रित येऊन या लढा लढवलेला आणि त्यावेळेच्या अस्पृश्यांचं जाती व्यवस्थेच्या विरोधात असेल, स्त्रियांच्या हक्कांचा मुद्दा असेल, आदिवासींच्या हक्काचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या हक्काचा मुद्दा असेल, कामगारांच्या हक्काचा मुद्दा असेल, हे मुद्दे हे स्वातंत्र्य लढ्याचे सगळ्यात महत्वाचे मुद्दे बनले. म्हणून भारतीय संविधान तयार होताना या सगळ्या मुद्द्यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये आला. हा पहिला मुद्दा, भारतीय संविधान हे इतकं चांगलं का झालं. हे सगळ्यांचे जे स्वातंत्र्याचा मुद्दा आहे तो मुद्दा भारतीय संविधानामध्ये का आला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तो इतिहास होता म्हणून. पण गांधींचे नेहमीचे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्याने कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये ह्या सगळ्यांचे प्रतिनिधी घेतले. बाबासाहेब सुद्धा संविधान सभेमध्ये होते. जो माहिती आहे इतिहास मी तुम्हाला सांगत नाही, पण हिंदू महासभेचे प्रतिनिधी सुद्धा होते. श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालचा उपमुख्यमंत्री होता आणि कोणासोबत
त्यांचं आघाडी होती मुस्लिम लीग. हे हलकट आहे मी तुम्हाला सांगतो. हे सत्तेसाठी काय वाटल ते करते. त्यावेळेचा जो हिंदुस्थान होता त्यावेळेला 3 प्रांतांमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेची आघाडी होती. बंगालमध्ये होती, कराचीमध्ये होती आणि सिंध प्रांतमध्ये होती. हे सत्तेत कोणासोबत पण जाऊ शकतात. त्यामुळे ते मुस्लिमांच्या विरोधात खोटं, मग मुस्लिमांच्या विरोधामध्ये हिंदू महासभा होती तर त्यांच्यासोबत आघाडी कशी करत होते. पण हा श्यामाप्रसाद मुखर्जी तिथं मंत्री होता आणि संविधान सभेमध्ये होता. याच वेळेला यांचे जेवढे प्रतिगामी विचार होते तेवढेच काँग्रेसमधल्या बऱ्याच लोकांचे प्रतिगामीच विचार होते. मी एक उदाहरण सांगतो, तो मुद्दा फार महत्वाचा नाही. काँग्रेस कधीच पूर्ण पुरोगामी नव्हती, पण काँग्रेस पूर्ण कधीच प्रतिगामी नव्हती. हे वाक्य पण तेवढंच महत्वाचं आहे. प्रतिगामीपणासाठी आपण हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यावेळेचा जनसंघ आणि आताचा भाजप हे ठेवायला पाहिजे. काँग्रेसला त्या जागेत ठेवण्यात काय अर्थ नाही, ते सत्य नाही. पण काँग्रेसमधले प्रतिगामी लोक संविधान सभेमध्ये होते. एक वेळा नेहरू असं म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या ठरावाला पाठिंबा द्या, नाहीतर मी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देईन. त्यावेळी निवडून आलेला प्रधानमंत्री नव्हता. कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने ठरवलं हा प्रधानमंत्री, तो प्रधानमंत्री नेहरू. काँग्रेसमधल्या 34 प्रतिनिधींनी सही करून दुसऱ्या दिवशी नेहरूला सांगितलं की राजीनामा. काय होती काँग्रेस बघा. म्हणजे बाबासाहेबांनी मांडलेल्या ठरावाला आमचा विरोध आहे म्हणायला हिंदू महासभा फक्त होते असं नाही, काँग्रेसमध्ये लोक सुद्धा होते. तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की कॉन्स्टिट्यूट असेंब्लीची लढाई ही स्वातंत्र्य लढाई इतकीच महत्वाची होती आणि त्या लढाईमधून हे संविधान घडणं हे जसं बाबासाहेबांच्या बुद्धी कौशल्याचा भाग आहे तसंच ते त्यावेळच्या काँग्रेसमधल्या लोकांनी केलेल्या सत्ता संघर्षाचा सुद्धा भाग आहे. तो आपसात पण होता आणि बाहेर पण होता. जर ही सगळी मंडळी नेहरू असतील, पटेल असतील, गांधी असतील बाबासाहेबांच्या ठरावासोबत राहिले नसते तर हे संविधान अस्तित्वात आलं नसतं. हे सत्य आहे आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांना गांधींनी नाही, इंग्रजांनी सांगितलं म्हणून कुठे दिसायला बोलवलं. 1934 साली 32च्या पुन्हा पॅक्ट नंतर 34 साली बाबासाहेब आंबेडकरांची गांधींची भेट आहे पुण्यात. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी गांधींना प्रश्न विचारला की तुम्ही इतके पुरोगामी, तुम्ही असं सगळं जाती व्यवस्थेबद्दल बोलता, अस्पृश्यतेबद्दल बोलता आणि मग तुम्ही काँग्रेसचे सदस्य कसे. काँग्रेस काय होती लक्षात घ्या. गांधी 1934 नंतर काँग्रेसचे सदस्य राहिले नाही कारण बाबासाहेबांना उत्तर द्यायला कोण नव्हतं. गांधी हे काय चीज होती समजून घ्या. तरी सुद्धा ते नेतृत्व करत होते काँग्रेसचे, पण सदस्य नाही. ही माणसं ज्यावेळी गांधीने आणि काँग्रेसनं फुले शाहू आंबेडकर हे आता आपण जारगण म्हणून नाव घेतो, त्यावेळी बाबासाहेब हे त्यावेळीच्या राजकारणातले नेते नव्हते, नवीन युवा नेता म्हणून वर येत होते. त्यावेळेला फुले, पेरियार आणि ह्या सगळ्या माणसांचे विचार गांधींनी स्वीकारले आणि आंदोलनाची दिशा बदलली. म्हणून बाबासाहेब आंबेडकर गांधी सोबत होते, काँग्रेस सोबत नव्हते. आणि मग त्यांना हे शक्य दिसत होतं की ह्या आंदोलनाचं स्वरूप इतकं व्यापक आहे की याच्या आधारावर नवी राज्यघटना करताना आपण म्हणतोय ते विचार अस्तित्वात येऊ शकतात. इतकी दृष्टी असलेला नेता होता म्हणून तो संविधान सभेमध्ये होता आणि म्हणून तो काँग्रेस सोबत होता आणि म्हणून संविधान चांगलं घडलं. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं संविधान झाल्यानंतर हिंदू महासभेने आपली भूमिका बदलली काय? नाही बदलली. प्रत्येक शब्दावर किस पाडलेला आहे, किस. त्यातलं रवी आलेलं आहे आदिवासी म्हणून मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. आदिवासी हाच शब्द संविधानामध्ये असला पाहिजे असा आग्रह डॉक्टर बिरसा मुंडांचा होता. काय नाव
जयपाल मुंडांचा होता आणि आदिवासीच म्हणायला पाहिजे असं जयपाल मुंडा बारका माणूस नव्हता. किती मोठा होता किंवा हॉकीचा कॅप्टन तर होताच, जागतिक पातळीवर खेळणारा, आणि त्याला आग्रह केला होता इथलं नामदेव देशात राहा म्हणून. गेले नाही ते भारत सोडून. त्यावेळेला ते अली कंपनी जी होती बर्मा त्याच्यात अधिकारी होते, त्यांना 800 रुपये पगार होता. आता तुम्ही म्हणशील 800 रुपयामध्ये का, पण तुम्हाला सांगू का, कलेक्टरला 34 रुपये पगार आणि सावरकरांना 60 रुपये पेन्शन होती. कलेक्टरपेक्षा जास्त. आणि मग 34 रुपये कुठं, सावरकरांची 60 रुपये कुठं आणि 800 रुपये कुठं. माणूस बारकान होता, लक्षात घ्या, विद्वान होता. आणि त्याने असा आग्रह सुरू केला होता की आदिवासी म्हणा. आणि मग हे जे हिंदू महासभा आणि प्रतिकामी होते त्यांनी सुरू केलं वनवासी म्हणा. अडकलं. शेड्युल्ड कास्ट क्लिअर होतं, अस्पृश्य कोण आहे त्याच्यावर आधी पण काम झालेलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये काम झालेलं होतं, गुजरातमध्ये काम झालेलं होतं, टिपू सुलतान आणि त्याचा हैदर अली यांनी काम केलेलं होतं, आंध्रामध्ये काम झालेलं होतं. अस्पृश्यांच्या बद्दल काय करावे लिस्ट तयार होती. पण शेड्युल्ड ट्राईबचं झालं होतं ते करण्यासाठी त्यांना आदिवासी म्हणायचं की वनवासी म्हणायचं 6 तास चर्चा झालेली आहे. आणि बाबासाहेबांनी मधला मार्ग काढलाय काहीतरी करून शेड्युल्ड ट्राईब हा शब्द बाबासाहेबांनी सुचवला. कारण तो आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जिनेवामध्ये त्यावेळी वापरला जात होता. आणि वकील असल्यामुळे बाबासाहेबांना सगळ्या जगासोबत संपर्क असल्यामुळे त्यांनी ट्राईब हा शब्द मांडला आणि सगळ्यांनी स्वीकारला, म्हणून शेड्युल्ड ट्राईब. एक शब्द संविधानातला महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे देवाला अर्पण करावं की काय करावं पासून ते आपल्याला सगळ्या चर्चा माहिती नसल्या तरी तुम्ही समजून घ्या. आम्ही भारताचे लोक हे तिथं कसं आलं आणि आम्ही स्वतः परत अर्पण करून घेत आहोत, हा शेवट कसा आला याच्यावर जशा 2-2, 3-3 दिवस चर्चा झालेली आहे तसा प्रत्येक शब्दाबद्दल चर्चा झालेली आहे. काय झालं, ट्राईब शब्द वापरणं हे जसं लादलं गेलं संविधान सभेमध्ये तसं प्रत्येक गोष्टीवर ओबीसीच्या बाबतीत हेच. आणि ओबीसीची यादी तयार होऊ शकली नाही. आणि मग बाबासाहेबांना समाधान मानावं लागलं की मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात येईल. केली नाही. हिंदू कोड बिल मंजूर करण्यात येईल, केलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. हे तुम्ही सगळेजण जाणता. संविधान सभेतला संघर्ष हा अत्यंत टोकाचा संघर्ष आहे. आणि जर आपल्याला आता देशाची अवस्था समजून घ्यायची असेल तर संविधान सभेतल्या चर्चा समजून घ्या, तुमच्या लक्षात. पुढे काय झालं, तिरंगा ध्वज आम्हाला मान्य नाही, हे संविधान आम्हाला मान्य नाही, हे संविधानामध्ये भारतातलं काहीच नाही, अशापासून सगळ्या वल्गना करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले सगळ्या देशभर त्यांच्या विचाराला धरून काम करत आले. पण स्वातंत्र्य लढ्याची परंपरा असलेले कम्युनिस्ट, स्वातंत्र्य लढ्याची परंपरा असलेले समाजवादी, स्वातंत्र्य लढ्याची परंपरा असलेले पुरोगामी काँग्रेसवाले आणि आंबेडकरवादी भारतीय संविधानाला घेऊन लोकांच्या मध्ये कधीच गेले नाही. आणि ते मात्र गेले. त्यांनी आमची माणसं पळवून नेली. आता ते गुजरातमध्ये आम्ही पुतळा उभा केला पटेलांचा. पटेल आरएसएसचा आहे काय, आरएसएस वर बंदी घालणारा माणूस काय आहे, त्यांच्याकडे दाखवायला माणूसच नाही. ही सगळी भुटके हे सगळे ज्यांचे विचार छोटे, त्यात माणूस कसा मोठा होईल. माणूस विचारानं मोठा होतो ना. मोठी माणसं आमच्या इकडे आहे, त्यातली चोरून नेत्यात आणि आमच्या माणसाला सोबत केलं. भगतसिंगला न्यायचा प्रयत्न केला, बरं झालं मी नास्तिक आहे त्याचं पुस्तकच निघालं, नाहीतर भगतसिंगाला ती पूजत होती. बाबासाहेबांना न्यायचा प्रयत्न करतायत, फुल्यानं घेणं अवघड आहे, लईच वाईट.
त्यामुळे त्यांना हात घालून शिवाजी महाराजांना नेले की नाही, संभाजी महाराजांना नाही तर प्रयत्न चाललाय की नाही, चाललाय. ही माणसं की त्याच्यासोबत आमची माणसं त्यांच्यासोबत जातात. ही प्रतीकांची लढाई आहे. हे सांस्कृतिक राजकारण आहे. हे सांस्कृतिक राजकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं आणि म्हणून ते सत्तेवर आले. आम्ही मार्क्सवादी विचार करणारी पद्धत आम्ही याला कल्चरल हेगेमनी असं म्हणतो. विचारांचा प्रभाव, ब्राह्मणी विचारांचा प्रभाव सगळ्या समाजावर पसरवण्यासाठी त्यांनी काय काय केलं मी सविस्तर नाही सांगणार, खूप वेळ होईल आणि तुम्ही कंटाळशील आणि घरा कशाला बोललेलं नाही. पण मी फक्त उदाहरण सांगतो. मी मगाशी बोलताना असं सुरुवात करताना म्हणालो की बुद्धाचं आणि RSS जमण्याची शक्यता आहे का? मग आमची माणसं तिथे कशी आहेत? कारण त्यांनी बुद्धाचं ब्राह्मणीकरण केलं. आदिवासींच्या विरोधात कायमपणे असलेले, आदिवासींना वनवासी म्हणून हिणवणारे आदिवासी तिथे कसे? कारण त्यांनी आदिवासींचं ब्राह्मणीकरण केलं. बसवांना तिथं कसं म्हणजे सगळा लिंगायत समाज, आम्ही समतेची युगदिंडी म्हणून 13 साली युगदिंडी काढली. त्याच वेळी आमच्या लक्षात आलं होतं की वारं बदलले, लोकशाही धोक्यात सगळे 13 साली वाटत. त्यावेळी आम्ही लिंगायतांना असं म्हणालो की तुम्ही लिंगायत कोळीची मागणी करा. तिथला एक लिंगायत सचिव होता, तो म्हणाला शक्यच नाही, असं कसं होईल? अहो म्हटलं हिंदू कोड बिल आहे ना तुमच्या समोर, मुस्लिम लॉ तुमच्या समोर आहे, तसं लिंगायत कोड बिल करा आणि लिंगायत कोड बिल झालं तर हिंदू कोड बिलामधनं तुम्ही बाहेर पडाल. शिखांना हिंदू कोड बिलामध्ये घातलं, जैनांना हिंदू कोड बिलामध्ये घातलं, लिंगायतांना हिंदू कोड बिलामध्ये घातलं, न घातलेले बौद्ध सुद्धा हिंदू कोड बिलामध्ये आहेत आणि आदिवासींचा वेगळा कायदा नसल्यामुळे हिंदू कोड बिल का हिंदूचा प्रभाव पडणार नाही. हिंदू हा शब्द कृत्रिम आहे, तो काय धर्म नाही आहे. मराठा हा शब्द सुद्धा कृत्रिम आहे बरं का, तो खरा नाही आहे. त्याच्यावर परत कधीतरी बोलू. पण ह्या कृत्रिम शब्दांच्या आधारावर त्यांनी जे कायदे केले त्या कायद्यामध्ये लिंगायत घातले, शीख घातले, जैन घातले, बाकीचे सगळे घातले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही हिंदू आहे. कार्यालयामध्ये त्यांनी तेच केलं. काँग्रेसवाले सत्तेत इतके मगरूर झाले, माजले की त्यांनी सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केलं. आमच्याकडे एक भिडे म्हणून गडी आहे, त्याला आम्ही बहुरूपी म्हणजे काय नाव बदलून फिरतोय. त्याचं नाव आहे मनोहर आणि म्हणतोय संभाजी. आणि ते फिरताना काय करतोय तर सगळ्या तरुण मुलांच्या सोबत शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगत राहतोय. आणि संभाजी महाराज सांगितले की पोरांना वाटतंय की हे आमचंच आहे. आणि ते सगळी मुलं घेऊन तिकडे गेलं. शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण रोखण्यामध्ये पानसरे अण्णांना शेवटी पुस्तक लिहायला लागलं. शिवाजी कोण होता हे सांगायला लागलं. सगळे कम्युनिस्ट त्यावेळी मला नाही वाटत पानसरे अण्णांच्या सोबत सहमत असतील, कारण सरदेसाईंचं पुस्तक आधी आलेलं होतं, सरदेसाई राहतं. आमचे फार मर्यादा आहे. आम्ही ज्या गतीनं पुढे जायला पाहिजे होतो सांस्कृतिक राजकारणामध्ये ते गेलेलं नाही आहोत. आमची प्रतीकं त्यांनी नेली, आमची माणसं त्यांनी नेली आणि सगळी माणसं लोकशाहीमध्ये लक्षात ठेवा, जिकडे डुकी तिकडे सत्ता. आम्ही काय केलं कम्युनिस्टांनी, म्हणजे मी कम्युनिस्टांचं त्या कारण माझा नाता आहे म्हणून, म्हणजे आपल्यावर शिवाय देऊन घेतल्यावर कोणी काही बोलायची गरज नाही, म्हणजे आंबेडकर चळवळीला लागूच आहे. आम्ही काय केलं, आम्ही कामगारांचे मोर्चे का बोनस मिळाला पाहिजे, परमनंट झालं पाहिजे, इन्शुरन्स मिळाला पाहिजे, सगळ्या शरीराचे चोचले कामगारांचे आम्ही कम्युनिस्टांनी आयुष्य घालवले. पिढ्याच्या पिढ्या कम्युनिस्टांच्या काहीही स्वार्थ साधलेला नाही.
सगळ्या गरजा, शारीरिक गरजा भागवण्यासाठीची आंदोलन आणि त्यांनी युनियनमध्ये सत्यनारायण आणि कम्युनिस्टांना बसवलं. कसा प्रसाद वाटायला युनियन कुठं म्हणजे प्रसाद म्हणजे त्यांनी मानसिकदृष्ट्या आमच्या माणसांचे मेंदू कॅप्चर केले आणि आम्ही त्यांची शरीर थोडी जोपासत राहिलो, लढत राहिलो. लढायला तुमच्याकडे आणि मताद्याला आणि सत्यनारायणला त्यांच्या इकडे हे जी मानसिक दृष्ट्या त्यांनी जो पगडा मिळवला आमच्या माणसांच्यावर, आम्ही त्याचा विचार केला नाही. नुसतं बुद्धाचं नाव घेत राहिलो. बाबासाहेबांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून संविधानाच्या नंतर काय राजकीय खेळी केली सांगा बघू. जेवढं महत्व त्यांनी बौद्ध धर्म लिहिण्यासाठी आणि बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी जेवढं महत्व दिलं, राजकारणाच्या कुठल्या गोष्टीवर दिलं का हो? काय शिकलो आम्ही बाबासाहेबांच्याकडनं? संस्कृती महत्वाची आहे. सांस्कृतिक पगडा, हेगिमनी, कल्चरल हेगिमनी महत्वाचे आहे. हा बाबासाहेबांचा संदेश होता. आणि जोपर्यंत तुम्ही माणसांच्या मनाबद्दल विचार करत नाही, तोपर्यंत फक्त शरीराबद्दल विचार करून क्रांती होणार नाही. बुद्धाने ते सांगितलं होतं, महावीराने ते सांगितलं होतं, महाराष्ट्रामध्ये नामदेव तुकोबांनी ते सांगितलं होतं. आणि जर माणसांची मनं बदलली तर सामाजिक क्रांती होते आणि सामाजिक क्रांती झाली तर राजकीय क्रांती होते. बाबासाहेबांनी कास्ट इन इंडियामध्ये लिहून ठेवले आणि त्यांनी असं पण म्हटलेलं आहे उदाहरण देताना, जसं पाश्चिमात्य राष्ट्रातल्या क्रांतीबद्दल ते म्हणाले तसं महाराष्ट्रातल्या क्रांतीबद्दल बाबासाहेब असं म्हणाले की या देशातल्या वारकरी संतांनी सामाजिक क्रांती घडवली होती म्हणून एक शूद्र छत्रपती शिवाजी महाराज हा राजा होऊ शकतो. राजकीय क्रांती कधी झाली? सामाजिक क्रांती झाली म्हणून. आणि आम्ही मात्र या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं म्हणून त्यांची सत्ता आली. आता काय करावं याच्या एकच मुद्दा मांडणार आहे, मी थांबणार आहे. चर्चा करायला हरकत नाही, मी आज थांबणारच आहे. माझा मुद्दा काय आहे? आम्ही लोकशाही समजून घेतली का? पुन्हा मी माझ्याकडनं सुरुवात करतो. आम्हाला वर्ग लढा महत्वाचा वाटला. आम्हाला शेतकरी कामगारांची सत्ता यायला पाहिजे यासाठी आमच्या परंपरेनं आयुष्य घालवले. आता ओळख करून देताना सांगितलं ना, तुरुंगवास पाचवीला काय सगळ्यालाच पोचलेलं आहे. आणि मी जास्तीत जास्त तुरुंगात काँग्रेसवाल्यांनी टाकल्यामुळे गेले. काँग्रेसने आमचं नातंच कसं आहे. मी तर राहुल गांधीला त्या भारत यात्रा होती तुम्ही त्यावेळेला भारत जोडो त्यावेळेला सांगितलं मी काय काँग्रेसवाला म्हणून. पण आता देशासमोरचं संकट तू बरोबर चाललास म्हणून तुझ्यासोबत बोलायला लागला. आणि त्यांना हे पण सांगितलं की मी जेवढं जेल भोगले तेवढं तुमच्या सरकारने जेल भरला. कर्नाटकात गुंडुराव होता, शेतकरी आंदोलनाच्या वेळेला, तंबाखू शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळेला त्यावेळी जेलमध्ये खिंडलिकेच्या जेलमध्ये ठेवलं होतं. तिथनं काढला आणि तिकडं आज घोरपड्यांच्या किल्ल्यावर घेऊन सोडलं. 2 दिवस चालू केलं. माणसं द्यायची बरं का खायला, माणसं चांगलीच आपल्या देशात. आणि महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसचं सरकार होतं. मग धरणग्रस्तांसाठी असो, आदिवासींच्यासाठी असो जेलमध्ये गेलो. मुद्दा काय? मुद्दा हा होता की आम्ही जर का सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर माणसं त्यांच्यासोबत जातात. लोकशाही समजून घ्यायला आम्ही कमी पडलो म्हणून लोकशाहीच्या निवडणुकांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. एखादा जर कम्युनिस्ट कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहिला की जो सुधारणावादी झाला, जो आता त्यांच्या प्रभावाखाली गेला असं म्हणून आम्हीच आमच्यातल्या कार्यकर्त्यांच्यावर टीका करत होतो. निवडणुकीकडे जर सगळ्या आंबेडकरी चळवळी, सगळ्या कम्युनिस्टांनी, सगळ्या समाजवादी विचार करण्याची कुवत असलेली हीच माणसं आहेत. तुम्ही कसं काय सर्ववाल्याच्याकडनं विचाराची अपेक्षा करता? ती इतिहासात जाणारी माणसं, सेम खाणारी, गाडीचं मूठ घेणारी, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायचं? ज्यांच्याकडून लोकशाही प्रगल्भ होण्यासाठीची अपेक्षा होती त्या लोकांनी निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं. निवडणूक
सुधारणा कायदा कधी विचार केला काय आपण? कधी आंदोलन केली? आता ईव्हीएम नको, बरोबर आहे ईव्हीएम नको, पण निवडणूक प्रक्रियेबद्दल तुम्ही कधी गंभीरपणे बोलला? आपसात चर्चा केली की निवडणुकीची पद्धत चांगली नाही म्हणून? अहो ते बाळगी RSS ते अण्णा हजारे ते म्हणाल की हे असलं पाहिजे, नोटाची मागणी पहिल्यांदा कोणी केली? जाहीरपणे पब्लिकली अण्णा हजारे. म्हणजे तीनची माणसं गंभीरपणे विचार करत होती. माझ्या भागामध्ये भाजपचा जनसंघाचा कार्यकर्ता नसताना त्यांचे उमेदवार उभा राहतो. मत 3 नाही तर 5 पडायचे, त्याची डिपॉझिट पण 30 भरायचे, पण त्याने निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं नाही. आम्ही मात्र आमचं तत्व म्हणून निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं आणि आंबेडकरी चळवळीनं जी दृष्टी बाबासाहेबांच्या होती ती कमावली नाही. कांशीराम आपो मला दुसरी जागा दिसत नाही, त्यांचं नाव म्हणून कौतुक करावं, बाबासाहेबांच्या सोबत तुलना करावी, नाही दिसत. काय परिस्थिती आहे मला सांगा. निवडणूक प्रक्रिया कायदा बदलल्याशिवाय ही लोकशाही टिकणं शक्य नाही. कारण निवडणूक प्रक्रियेमध्येच प्रॉब्लेम, 2 प्रॉब्लेम सांगणार आहे मी. सांगणार काय प्रॉब्लेम आहे? डिपॉझिट भरायला पाहिजे उमेदवार करायचा असतो तर, आहे की? मग काय कोणाला कमी आहे कोणाला जास्त आहे. पण माझं म्हणणं लोकशाहीमध्ये आम्ही डिपॉझिट का भरायचं? करून जाणार आहे सोडून का डिपॉझिट भरावं? उमेदवार व्हायचं असेल तर डिपॉझिट भर, ही आज लोकशाहीला धोरण आहे का? जाऊ दे. म्हणजे बाबासाहेब जे म्हणत होते लोकशाही निवडणूक प्रक्रियेबद्दल, त्याच्यावर आमचा कोणच नेता बोलत नाही. काय म्हणत होते? प्रमाणपत्र प्रतिनिधित्वाची गरज आहे. आता ज्याला मत पडलं तो निवडून येतो, हे निगेटिव्ह रिप्रेझेंटेशन बाबासाहेबांनी श्रीलंकेमधल्या भाषणात सांगितलेलं आहे, ऑस्ट्रेलियामधल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि भारतामध्ये त्या बाबतीमध्ये त्यांनी लिहून पण ठेवले. काय म्हणून? तुम्ही विचाराला मत द्या. जम्मू काश्मीरमधल्या माणसानं जरी मत दिलं तरी ते काउंट झालं पाहिजे, कन्याकुमारीच्या माणसानं मत दिलं तरी ते काउंट झालं पाहिजे. आज काय होतंय? 50% लोक मतदान करतात, 26 मतं पडलेला निवडून येतो आणि 74 लोकांचं प्रतिनिधित्व संसदेत नाही. मायनॉरिटीची संसद आहे की नाही? मेजॉरिटीची संसद आहे का लोकशाहीमध्ये? नाही. ही होऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की प्रमाणपत्र प्रतिनिधित्वाची गरज आहे. प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन असं ज्याला म्हणतात, ती पद्धत लागू करायला पाहिजे. आम्ही कधीही विचार केलेला नाही. आणि सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मतदान करायचं आहे की नाही? 8 कशासाठी आहे? आणि मला त्या वेळेत मतदान करायला मिळालं. मग मी लोकशाहीचा सदस्य नाही, मी निर्णयामध्ये सहभागी व्हायचं नाही, मी प्रतिनिधी ठरवायचं नाही का? तर तुला वेळ जमली नाही, ऍडजस्ट झाली. असं का ठरवलं? आम्ही आकडेवारी काढलेले. एका माणसाला आत जाऊन, आता तर ते अंगठाही लावायला लागतो, सही करायला लागते, ओळखपत्र, आणि मग ते फोटो ओळखत नाही, मग ते 3 मिनिटं लागतात. एका माणसाला आत जाऊन मत नोंदून, मतदान हा शब्दप्रयोग पण चुकीचा आहे, मत नोंदून बाहेर यायला 3 मिनिटं लागतात. एका बूथवर 7 वाजल्यापासून 5 तुम्ही गृहीत धरलेला आहे. निम्म्या लोकांना मतदान करूच द्यायचं नाही. तर मग एका गावामध्ये एक बूथ 7 दिवस का नाही? मला जेव्हा जमत नका ना सुट्टी देऊ. आम्ही शेतातली कामं करतो आणि संध्याकाळी जाऊन मत देतो. आज नाही जमलं उद्या देतो. माझी शिफ्ट ज्यावेळी संपेल त्यावेळी जाऊन मत देतो. कामगाराला सुट्टी देऊन देशाचं नुकसान करणार आणि इकडे काय म्हणणार? खर्च वाढेल. खर्च वाढेल म्हणजे काय? नवीन माणसं नोकरीला लागतील. मग ते काय पाकिस्तानमध्ये? त्यांना पाकिस्तान आवडत आहे, मला काय आवडायचा प्रश्न नाही आहे. ना आवडायचा पाकिस्तान, ती पण माणसं तरी आमचीच आहे.
पण पाकिस्तानमध्ये लोक इथं नोकऱ्या करायला लागले, तो पगार तिकडे जाईल आणि तुमच्याच देशातली इकॉनॉमी बळकट होईल, तुमच्या देशातल्या लोकांना नोकरी मिळेल, तुमच्या देशातली मुलं तिथं भूतवर बसतील. पगार द्या ना. लोकशाहीसाठी खर्च करावा लागतो, फुकटात कुठली गोष्ट होत नसते आणि जातो कुठं पगार तुमच्याकडे येतो. मग खर्च हे सांगायचं नाही. जर तुम्हाला लोकशाही अंमलात आणायची असेल आणि डायरेक्ट डेमोक्रेसी या देशामध्ये शक्य नाही, कारण मोठा देश आहे, प्रतिनिधी निवडावे लागणार आहे, तोपर्यंत तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया, कायदा, नवीन प्रस्ताव तयार करावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही विचार करायला पाहिजे. कशाच्या आधारावर करावं, का वाटलं झालं. भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांच्या नावानं खापर फोडायची भयंकर सवय आहे. मी माझ्या त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. हे संविधान 100% बाबासाहेबांना मान्य होतं काय हो? बाबासाहेब असं म्हणत नाही, तुम्ही म्हणा. यातली खासगी मालकी जो कम्युनिस्टांच्या तत्वाचा मुद्दा होता, बाबासाहेबांना मान्य नव्हतं. खासगी मालकी कशासाठी पाहिजे? या देशातली जमीन सुद्धा राष्ट्राच्या मालकीची झाली पाहिजे असा आग्रह जर तुम्ही बाबासाहेबांचं स्टेट अँड मायनॉरिटी हा जर ग्रंथ वाचला तर ते त्यांच्या मनातलं संविधान होतं. आणि गावा काय होता? जगण्याची सगळी साधनं मनुस्मृतीनं जाती व्यवस्थेच्या आधारावर वाटलेली आहेत. जमिनी का नाही तो शूद्रातिशूद्रांना? बाहेरच्या नावावर जमिनी का नाही या देशातल्या? शूद्रांच्या, अस्पृश्यांच्या आणि ओबीसीच्या नावानं जमिनी का नाही या देशातल्या? फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय वरच्या राजांच्याच नावानं कसे जमिनी? अहो, नंतर शूद्राचा राजा झालेला ते कोल्हापूरचे घ्याय बघा असं करते सारखं माहिती तुम्हाला. आता ते राजवाड आहे की नाही साताऱ्याचा, त्याच्या नावाने झाला बरं का. काय तिची लायकी आहे काय? दुपारनंतर शुद्धी नसतंय, काही नंतर सकाळपासूनच नसतं. 10 वाजला शिवाजी महाराजांचं काहीही नाही त्याच्यामध्ये. पण राजा होता म्हणून आणि उच्च जाती यांच्याकडे जमिनी, बाकी कोणाला जमिनी नाही हे बाबासाहेबांना कळत होतं. स्वातंत्र्य मिळालं आणि आरक्षण जरी मिळालं तरी सुद्धा या देशातले उद्योग, शिक्षण, आरोग्य, सर्व्हिसेस म्हणजे रेल्वे असेल, पोस्ट असेल, टेलिफोन असेल, हे जर राहिल्या नाही तर आरक्षणाचा उपयोग नाही हे बाबासाहेबांना कळत होतं. म्हणून ते खासगी मालमत्तेच्या विरोधात होते आणि नफ्यासाठी इंडस्ट्रीच्या विरोधात होते. सगळे औषध कारखाने जनतेसाठी चालले, नफ्यासाठी नव्हतं. जे बाबासाहेबांचं तत्व होतं म्हणून त्यांना स्टेटिस्ट म्हणतात, जग इकॉनॉमिस्ट, कम्युनिस्ट म्हणतात. आम्ही कम्युनिस्टांच्या पासून बाबासाहेबांना कसं तोडायचं, गांधीपासून बाबासाहेबांना कसं तोडायचं आणि आपलं दुकान कसं चालवायचं आणि आरएसएसच्या दावणीला कसं जायचं ह्याच्यात आम्ही 80 घालवले. त्या मुद्द्याला संविधान सभेमध्ये विरोध झाला. अनफिनिश्ड टास्क ज्याला बाबासाहेबांची म्हणायला पाहिजे, तीच पुढच्या आमच्या चळवळीची दिशा ठरवू शकते. बाबासाहेब असं म्हणाले 1953 साली शिटूच्या कामगार दिनाच्या मेळाव्यात दिल्लीमध्ये. भाष्य नाही बाबासाहेबांचं, कम्युनिस्टांचं त्यांचं चांगलं होतं बरं का, किती जरी म्हणाले तरी. कामगार संघटनेने बोलवलेले बाबासाहेब प्रमुख पाहुणे म्हणून गेले आणि तिथं ते असं म्हणाले, संविधान सभेमध्ये आम्हाला खाजगी मालकी रद्द करता आली नाही, पण ही खाजगी मालकी कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, डाव्या समाजवाद्यांच्या चळवळी वाढतील आणि खाजगी मालकी रद्द होईल अशी मला अपेक्षा आहे. संविधान सभेमध्ये हे बाबासाहेब करू शकले नाही. ते संविधान बाबासाहेबांच्या नावावर खपवायचं असलं तर तुम्ही खपवा, मी खपवणार. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये दुसरी मागणी केली, अर्थव्यवस्था समाजवादी असली पाहिजे देशाची. चर्चा झाली. बाबासाहेबांना विरोध कुणी केला माहितीये तुम्हाला? समाजवादी अर्थव्यवस्थेची मागणी करताना समाजवादीचे सगळ्यात मोठे नेते मीनू मसानी, बाबासाहेबांना ते
सांगतायत की समाजवादी अर्थव्यवस्था केली तर याचे देशावर फार खोल आणि गंभीर परिणाम होतील. आणि ते बाबासाहेबांना माहिती आहे म्हणूनच मागते. खोल परिणाम व्हावे, गंभीर परिणाम व्हावे. मनुस्मृतीच्या राज्यव्यवस्थेनं ज्यांना काहीच दिलं नाही त्यांना मिळावं. संविधानच मनुस्मृतीला मोडीत काढू शकलं ना, दुसरं कोण नाही काढू शकलं. मग ज्यांना काहीच हजारो वर्ष मिळालेलं नाही त्यांना ज्ञान मिळावं, जगण्यासाठी उत्पादनाची साधनं मिळावी, यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेची गरज आहे असं बाबासाहेब म्हणत असताना समाजवादी पक्षाचा नेता मागणी त्यांनी मुद्दा काय काढला माहिती, संविधान सभेतल्या चर्चा महत्वाच्या महत्वाची कारण समजून घ्या. मिनू मसानी असं म्हणाले की या संविधान सभेला जनतेनं निवडून दिलेलं नाही, त्यामुळे ही संविधान सभा देशाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणून या संविधान सभेला लांब पल्ल्याने परिणाम होणारे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हे आर्ग्युमेंट आहे मिनू मसानींचं. आणि बाबासाहेब या मुद्द्यावर मागे आले कारण निवडून आलेले सगळे प्रतिनिधी होते, निवडलेले होते. मग आता जे खाजगीकरण सुरू आहे ते नियोजन करून असतं. एसटी विकायला काढली, आता काय लाल गाड्या थोड्या खरेदी केल्या, नाहीतर अजित पवारच्या आणि कुणाकुणाच्याच भाड्याने घेतल्या होत्या. 16 वर्ष झाले नवीन एक चेस खरेदी केलेली नाही एसटीची. सार्वजनिक उद्योग आहे, एक उदाहरण म्हणून सांगतो. बाकी तुम्ही बोलत नाही, डॉक्टर कराड आहेत, कामच करत आले सगळे समाजवादी कम्युनिस्ट त्या बाबतीमध्ये. 16 वर्ष झाले नवीन चेस खरेदी केलेली नाही एसटीची, भाड्याने घेतात. हे जे नवं शिक्षण धोरण आलं त्या नव्या शिक्षण धोरणाला विरोध करायचा म्हणून सांगलीमध्ये आम्ही एक मोर्चा काढला आणि परिषद घेतली. परिषदेला अरुण लाड हे पदवीधर मतदारसंघात निवडून आम्ही सांगितले त्यांना सुद्धा परिषदेला बोलवलं आले. त्यांनी एक मुद्दा सांगितला. ते असं म्हणाले की आमची जेवढी कॉलेज आहे त्यांच्याशी संबंधित सर्वे केला, तो विधान परिषदेमध्ये त्यांनी मांडलेला आहे बरं का, रेकॉर्ड. ते असं म्हणाले की एसट्या कमी झाल्यामुळे 16% मुलींची कॉलेजमधली हजेरी बाधित झालेली आहे. कमी झाल्यावर जर का 16% मुलींचं शिक्षण बंद होत असेल तर एसटी बंद झाली तर किती शाळा बंद होतील, किती शिक्षकांच्या नोकऱ्या जातील, किती संस्था बंद होतील, आरक्षणाचं काय राहील का, कॉलेजेस राहतील का, विद्यापीठ राहतील का. हा जो आकडा आहे 16% मुलींची हजेरी बाधित झालेली आहे. तुम्हाला नवीन जी.आर. काढून मनुस्मृती लागू केलेली असल्यामुळे स्त्रियांचं शिक्षणाचा हक्क रद्द असं म्हणायची गरज नाही. एसटी बंद करा, गावातली शाळा बंद करा. नव्या शैक्षणिक धोरणात असं सांगितलेलं आहे की 10 किलोमीटर एरियामध्ये एक शाळा. मुली जाणार का हो शाळेला? बीबीसीनं परवा एक मुलाखत घेतली आमच्या इस्लामपूरमध्ये. आम्ही ते आंदोलन सुरू केले. आता आम्ही परत ते आंदोलन मोठे करणार. डॉक्टर साहेब जरा लक्ष करा. एसटी वाचवा, शिक्षण वाचवा, हे आंदोलन आपल्याला करायला पाहिजे. शिक्षणाचा हक्क आम्ही लढून मिळवलेला आमच्या परंपरेने मनुस्मृतीच्या विरोधात नामदेवापासून ते सगळ्यांनी. आम्हाला तो गमवायचं नाही आहे हकणार. पण ही आंदोलन सुरू करण्यासाठी आपल्याला एकत्र येणं आवश्यक आहे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून संविधान सभेमध्ये जे झालं नाही ते आपल्याला पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी लोकशाही महत्वाची आहे, त्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत. आणि निवडणूक प्रक्रिया कायदा आता रद्द केला पाहिजे आणि नवा चांगला कायदा कसा असावा याच्यावर आपण चर्चा सुरू करायला पाहिजे. एवढाच आग्रह करतो आणि थांबतो. धन्यवाद. अनुभवी चळवळीतील सगळं संगीत आज अतिशय कमी वेळेमध्ये दादांनी आपल्यासमोर मांडलं. स्वतःला मुंग्यात इतके टाकून दिले आहेत आणि त्यांचे आतुरता आहे, आतुरता आहे. तो लढा अजून सगळ्या जाहीर ठेवायचा आहे. त्यांच्या लढ्यात जशी आपल्याला जमेल तशी आपण 7 वेळेस बसून देतो. एक पुस्तिका आहे नवे शैक्षणिक धोरण 2000
गीतचं त्याच्यामध्ये त्यांना सगळे आहे सगळ्यांनी त्या सगळ्या त्यांनी आणलेले पुस्तक ठेवून जात नाही. यानंतर मी डॉक्टर कावळेंना विनंती करतो त्यांनी थोडक्यात दादांचं पुस्तक पण आणखी एक आहे लढून लढून लोकशाही ते कलेने आणलेले आहे. तर ही पुस्तकं आठवणी घेऊन जा आपल्यासाठी खूप ते महत्वाचे आहेत. दादांचं पुस्तक आहे लढून लढून लोकशाही याची किंमत 150 रुपये आहे परंतु ते कार्यकर्त्यांसाठी 100 रुपयामध्ये त्यांनी आपल्याला प्राप्त केलं आहे. आवड घेऊन जा ज्या पुस्तकाची मात्र काही किंमत नाही आहे आठवणी सगळ्यांनी घेऊन जावे. त्यानंतर डॉक्टर कावळेंना विनंती करून थोडक्यात त्यांनी आपल्या सेवा सभेचे अध्यक्ष डॉक्टर कावळेंचं सर